मित्रांनो, आपण आज नागपूरच्या या बर्डी स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयावर पोहोचलो आहोत आणि इथे महानगरपालिकाच्या चुनावाच्या निमित्ताने इथे पर्चा भरण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे मुलाखत घेण्यात सुद्धा येत आहे आणि हा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आहे. आचारसंहिता लागल्या असताच याला पडद्याने झाकण्यात आला आहे. हा कार्यालय आहे आणि महानगरपालिकाच्या चुनावाची तारीख डिसाईड झालेली आहे आणि त्यानंतर लगबगीने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाजवळ मोठी गर्दी झाली आहे पर्चा दाखल करण्यासाठी आणि वरिष्ठांकडून तिथे मुलाखत घेतली येत आहे आणि त्याप्रमाणे त्यांची मुलाखत घेऊन योग्य व्यक्ती त्यांची निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेतृत्व करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता हा कार्यालयामध्ये लोकांची इथे मोठी गर्दी जमलेली आहे आणि हा या इथे लोकांचं येणं चालूच आहे. तरी पण या कार्यालयामध्ये महानगरपालिकाचे चुनाव आहे आणि चुनावाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये इथे पर्चा भरणं फॉर्म भरणं चालू आहे आणि त्याचप्रमाणे इथे ज्या ज्यांना वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये चुनाव लढत आहेत त्यांना फॉर्म भरून त्यांची मुलाखत घेण्यात येत आहे आणि वरिष्ठाकडून त्यांची एक मुलाखत घेऊन ज्यांना योग्य तो कॅन्डिडेट निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चुनाव लढण्यासाठी त्यांना प्राप्त ठरवण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने इथे मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते सुद्धा आणि ज्यांना वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये लढायचं आहे त्यांनी सुद्धा इथे आपली हजेरी दाखवलेली आहे. फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि कुठे ना कुठे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना चुनाव लढण्याचे त्यासाठी कार्यालयामध्ये मुलाखत घेणं चालू आहे आणि महानगरपालिकेचे चुनाव आहे त्याकरता लगबगीने आणि ताबडतोब अशा मुलाखत घेऊन योग्य त्या व्यक्तीची निवड करण्यात येत आहे आणि मुलाखतीचं देव चालू झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेची तारीख इथे देण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांना ज्यांना महानगरपालिकामध्ये आपली दावेदारी पक्की केली आहे त्याकरिता इथे त्यांना फॉर्म भरण्यात येत आहे आणि त्यांची एक मुलाखत सुद्धा घेण्यात येत आहे आणि योग्य त्या व्यक्तीला वंचितच्या कारकिर्दीमध्ये त्यांना लढवण्यासाठी त्यांनी नेतृत्व करण्यात देण्यात येत आहे. आपल्या मंडळ रेषा दिनेश राऊत मॅडम जुळलेले आहे आणि त्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या कारकिर्दीमध्ये लढण्यासाठी तिथे आपला पर्चा केला आहे. त्यांच्या तिथे मुलाखत सुद्धा झालेली आहे. थेट आपल्याकडे जुळलेलं आहे. काय करत माझ्याकडे पाहिजे ते सांगा. मी रेषा दिनेश राऊत आहे. मी भाग क्रमांक 2 मधून आलेली आहे. मी वंचित बहुजन आघाडीचे काम करते कार्यकर्ते आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही खूप छान पार्टी आहे. तिथे बाळासाहेब आंबेडकरजींचे जे कार्य आहेत त्या कार्यामध्ये जुळलेली आहे आणि मी त्यांचे जे कार्य त्याच्यामध्ये मी सामील होऊन कार्य करत असते आणि मी आता फॉर्म भरलेला आहे. मी भाग क्रमांक 2 मधून फॉर्म भरलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे तिथे बरेचसे कामं केलेले आहेत. जर मी निवडून आली तर मी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात कामं करण्याची हमी देते आणि मी ते काम करणारच अशी मी ग्वाही देते. वंचित बहुजन आघाडीच्या माझ्या काही महिला कार्यकर्त्या वाडीमध्ये ज्या असतात महिला आणि पुरुष निवडून आलेले आहेत त्यांचे मी सर्वांचे अभिनंदन करते आणि त्यांच्या सारखेच मी काम करण्याची हमी देते. हे तर मॅडम आणि त्यांनी सुद्धा प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांनी आपला पर्चा तयार करण्यात आला आहे आणि त्यांनी सुद्धा इथे आपली दावेदारी मागितलेली आहे आणि नुकताच त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे आणि वरिष्ठांनी त्यांना सुद्धा हमी देण्यात आली आहे आणि
नेतृत्व त्यांना मिळालं तर ते निश्चितच विजयाचा डंका बजवणार असं त्यांनी हमी दिली आणि कारकिर्दीमध्ये वंचितच्या आपला महापौर सुद्धा घडण्याचं काम करणार आहे. मानव मॅडम दिले होते आपल्याशी. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.